तर महायुतीतल्या मुंबईतल्या जागा वाटपाचा तिढा आता सुटलेला आहे आणि सर्व 227 जागांवर शिवसेना आणि भाजपच्या बैठकीत आता एकमत झाले। गेले काही दिवस मुंबईतल्या जागा वाटपासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सतत बैठका सुरू होत्या आणि यामध्ये जागांसाठी प्रस्ताव दिले जात होते, मात्र त्यावर भाजप शिवसेनेचं एकमत होत नव्हतं। अखेर रात्री झालेल्या बैठकीत महायुतीचा मुंबईतल्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे। मुंबईमध्ये भाजप 150-160 जागा लढवणार असल्याची चर्चा आहे आणि शिवसेनेला भाजप 70 ते 50 जागा देण्यास तयार असल्याची माहिती मिळते। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे बैठक घेऊन अंतिम जागा वाटप करणार असल्याची माहिती मिळते। जागा वाटपाबाबतीत आता अंतिम टप्प्यातली आहे आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या संदर्भातली घोषणा करतील। किती जागांचा तिढा बाकी आहे? नाही, हा सर्व आता तिढा वगैरे काय नाही, अंतिम आता 2-3 गोष्टींबद्दल आमची चर्चा झाली। निवडणुकीच्या संदर्भातली पण चर्चा झाली, प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भातला आणि जे आपले निवडणुकीचं महायुतीचं कसं हे असणार त्या संदर्भातली चर्चा झाली। परंतु जागा वाटपाचा जो अधिकार आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे, ते दोघेही या संदर्भातली घोषणा करतात। संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही। 227 जागा या आमच्या ठरलेल्या आहेत। महायुती 227 जागांवरती लढणार आहे। त्यामध्ये 200 जागांवरती आमचं साधारणतः एकमत हे ऑलरेडी झालेलं आहे, पण समोरचे बाकीच्या उरलेल्या 27 जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार, कुठल्या पक्षाचे येणार हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर 27 जागांचा निर्णय हा करणार। तर एकंदरीतच 200 जागांवरचा हा तिढा अगदी स्पष्टपणे सुटलेला आहे। आता केवळ 27 जागा वरच्या राहिलेल्या आहेत, ज्यावर समोरच्या पक्षांवरच आता या उमेदवारांचं भवितव्य असणार आहे। कोण नेमके उमेदवार हे ठरले जाणार आहे, काय नेमकं या बैठकीमध्ये झाले, आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर थेट मुंबईतून जोडल्या गेले। सीमा, गेले काही दिवस सातत्यानं अगदी दिवस रात्र म्हणूया आपण बैठकांचं हे सत्र सुरू होतं। अखेर मुंबईमध्ये जागा वाटपावर तोडगा निघालेला आहे। भाजप शिवसेनेमध्ये जसं आता साटम म्हणत होते, केवळ 27 जागा आहेत ज्यावर अजूनही पुढे जायचं आहे। समोरचा उमेदवार कोण आहे त्यावर हे भवितव्य असेल। काय काय नेमकं या कालच्या बैठकीमध्ये झालेले अंतिम बैठकीत झालंय? नक्कीच अनुपमा, मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये खरं तर जागा वाटपासंदर्भात मुंबईतले जे नेते आहेत त्यांच्यामध्ये आणि सोबतच रवींद्र चव्हाण असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्यामध्ये अनेक बैठका पार पडल्या। दोन्ही पक्षांमध्ये अनेक जागांवरून सुद्धा रस्सीखेच जी आहे ती पाहायला मिळत होती। म्हणजे ज्या जागांवरती 2017मध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले होते त्या जागांवरती भाजपने दावा केल्यामुळे अनेक वॉर्ड असे होते की ज्यावरून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आणि भाजपमध्ये जे आहे ते रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र कालची बैठक जी पार पडली त्या बैठकीमध्ये 227 जागांवरती चर्चाही झालेली आहे आणि ती चर्चा अंतिम असून आता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसतील आणि त्यानंतर जागा जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेतील। यामध्ये खरं तर फॉर्म्युला संदर्भात आतापर्यंत अनेक संभाव्य फॉर्म्युले जे आहेत ते सांगितले जात होते अशी माहिती सूत्रांकडून मिळत होती। कारण 100 जागा आम्ही लढवणार या भूमिकेवरती एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ठाम होती। मुंबईतल्या 100 जागांवरती त्यांनी दावा केलेला होता, मात्र भाजपने 100 जागा देण्यावरती कुठेतरी सहमती जी आहे दर्शवली नव्हती। आता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार 140 जागा भाजप मुंबईमध्ये लढवणार अशी शक्यता आहे, तर दुसरीकडे 87 जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबईमध्ये मिळणार असंही बोललं जात आहे। आता अंतिम बैठकीमध्ये म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये नक्की काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत साधक बाधक चर्चा सुरू होत्या, ज्या एक वॉर्डवरून जे रस्सीखेच सुरू होती ती मात्र आता रस्सीखेच जी आहे ती थांबलेली आहे। 227 जागांवरती चर्चा झाली असून फक्त आता अंतिम निर्णय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जाहीर करतील। ठीक, धन्यवाद सीमा, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर लक्ष ठेवून राहा घडामोडींवर। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।